तिसरीत आले आणि चौथीत आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा एकत्र दिली होती. काय 10वीपर्यंत होते, ऑफकोर्स 10वीपर्यंत होते. आणि काय सांगू अजून, सध्या मी पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट आहे. लहान मुलांचे मेंदूचे विकार, आणि माझं स्वतःचं एक सेंटर आहे BKCच्या जवळ, कनाकिया झिलियन म्हणून बिल्डिंग आहे, तिथे माझं सेंटर आहे. आणि तिथे आम्ही सगळी मल्टीडिसिप्लिनरी कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर, लहान मुलं ज्यांना काहीही मेंदूचे आजार असतील आणि ज्याच्यामध्ये आय डोंट नो अक्यूट केअर दे, म्हणजे लॉंग टर्म मॅनेजमेंट, काही क्रॉनिक केअर असेल, इमर्जन्सीज आम्ही मॅनेज करत नाही बिकॉज दॅट्स नॉट अ हॉस्पिटल. तर आम्ही OPD बेसिसवर सगळं मॅनेज करतो आणि आमची बऱ्यापैकी मोठी टीम आहे. ते टीम मिळून सगळं आम्ही मॅनेज करतो. एक गोष्ट मला आठवतीये, मी सांगते एक लहानपणीची गोष्ट. मी तिसरीत अभिनव सहकार म्हणून एका शाळेत होते आणि तिकडनं मग मी आले, तिसरीमध्ये मी आले. तर मी जेव्हा आले तेव्हा मला ब मध्ये घातलं होतं, असं मला आता नीट आठवत नाही, असं काहीतरी. मी दुसऱ्या वर्गात होते आणि तिसरीच्या परीक्षेमध्ये मला वाटतं मी पूर्ण डिव्हिजनमध्ये फर्स्ट आले, म्हणजे 4ही डिव्हिजनमध्ये. तर मला टीचरनी सांगितलं, मॅडम की तू ना सगळ्या डिव्हिजनमध्ये फर्स्ट आली आहे. तर मी त्यांना विचारलं की मग माझ्या डिव्हिजनमधनं कितवी? तो माझ्या घरी फेमस जोक होता की तू दरवेळेला ये, असं विचारलं होतंच म्हणून. थँक्यू. नीताचं मला माहिती आहे, नीता कधी वर्गात बोलत नव्हती, पण साधना, कीर्ती आणि मला वर्षा वासुदेव पाटील यांची मला चौघींची होती, मला तेवढं आठवत आहे नक्की. आणि नीता गाणं